वसई विरार महापालिकेची महापौराची निवडणूक होऊन जवळपास 4 महिन्याचा कालावधी उलटलेला आहे. अद्यापही प्रभाग रचना या ठिकाणी झालेली नाहीये. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामं जी आहेत ही पूर्णपणे रखडलेली आहेत. सभापतीच्या निवड नाहीयेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपली कामाची समस्या घेऊन जावी कुठे आणि याचा पूर्ण लोड जो आहे हा मुख्यालयावरती येत आहे. सध्या माझ्यासोबत महापौर आहेत अजीव पाटील. सर, काय नेमकं कशासाठी प्रभाग रचना ही रखडली? प्रभाग रचना झाली, सभापतीच्या निवडणुका सन्माननीय कोकण कमिशनर यांनी लावल्या, पालघरच्या जिल्हाधिकारी त्यासाठी येणार होत्या, तारीख देखील फिक्स झालेली आणि अचानक काहीतरी चक्र फिरली आणि निवडणूक झाली नाही. कळाल्यानंतर सन्माननीय आमदार साहेबांनी पत्र दिलेलं आहे, ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते अडकून राहिलेलं आहे. त्यामुळे असं झालेलं आहे का सगळे सभापतीच्या निवडणुका झाल्यामुळे प्रभागाकडनं लोकांची छोटी छोटी जी कामं आहेत ती कुठेतरी अडली जाऊ लागली आणि तिथून प्रभाग सोडून लोकांना अगदी मुख्यालयापर्यंत यायला लागलं. त्याच्यामुळे अनेक विषय छोटे छोटे जे आहेत की 5 लाखाच्या आसपास छोटे विषय आहेत ते सगळेच्या सगळे किंवा जी मोठी कामं आहेत त्याचं सजेशन देखील प्रभागामधनं होते. अशी सगळी कामं सर्वच नगरसेवकांची अडकली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे पावसाळ्याच्या तोंडावर अडचण निर्माण झालेली आहे आणि त्याचा निश्चित जनतेमध्ये एक रोष निर्माण झालेला आहे का कामं का होत नाही. परंतु त्यांना देखील लक्षात येत नाही का बाबा ही कामं कुठेतरी छोटी छोटी खालच्या पातळीवरनं वरती येत असतात आणि तिकडेच कुठेतरी खो घालण्याचा हा प्रयत्न आहे. मला वाटतं मी देखील विनंती केलेली आहे त्यांना की हा तिढा सोडवावा आणि लवकरात लवकर सभापतीच्या निवडणुका जर झाल्या तर निश्चित पावसाळ्यामध्ये बरेचशी आपत्कालीन कामं आहेत त्यामध्ये सभापती आणि तिकडूनचे नगरसेवक हे काम करत असतात. पण आमदारांनी असं का करावं की जेणेकरून की एकीकडे विधानसभेचं कामकाज ही आमदारांच्या अखत्यारीत येतं. वसई विरार महापालिकेवरती बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. केवळ बहुजन विकास आघाडीला अडचणीत आणण्याचं ही कुठेतरी कटकारस्थान आहे असं म्हणायचं. बघा, शेवटी पक्षीय राजकारण असतं. जर महापालिका आली, प्रशासकीय राजवट होतं, राज्य सरकारचं BJPचं काम होतं ते आणि त्याच्यात ते फेल्युअर होते आणि आता जर चांगला रिझल्ट द्यायला लागली बहुजन विकास आघाडी तर कुठेतरी राजकीय त्यांना फटका बसू शकतो भाजपला. त्याच्यामुळे एखाद्या आमदाराला त्याच्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीने वाटत असतं का माझी सभापती जास्ती व्हावेत, थोडीशी प्रभाग रचना आपण बदलू आणि त्याच्यात माझ्या 1च्या ऐवजी 2-3 जर सभापती झाले तर मला फायदा होऊ शकतो. ही त्यांची राजकीय खेळी असेल आणि त्यामुळे निश्चित त्यांच्या राजकारण त्यांनी त्यासाठी केलेलं असेल. पण यामध्ये भाजपचे 2 आमदार आहेत, एक वसईचा आमदार आहे, एक नालासोपाऱ्याचा आमदार आहे. नेमकी याच्यात अग्रेसिव्ह भूमिका कुठल्या आमदाराची आहे? दोन्ही आमदारांनी तक्रारी केलेल्या आहेत. तिसरे आमदार आहेत त्यांनी त्याच्याबद्दल काहीही तक्रार केलेली नाही. युतीचे तिसरे आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे का बाबा हे बरोबर नाही, सभापतीच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, लवकरात लवकर लोकांची कामं झाली पाहिजे असं त्यांच्यात तिसरा जो युतीचा आमदार आहे त्यांचं म्हणणं आहे. पण आता तुमची काय भूमिका आहे मग नेमकं यामध्ये की का दोघांच्या भांडणामध्ये लोकांना नाहक त्रास होतो? बघा, या सगळ्या अडचणीमुळे आणि या वादामुळे लहान लहान कामं आहेत, पावसाळ्यामध्ये उद्भवणारी कामं आहेत, आपत्कालीन कामं आहेत छोटी छोटी, ही झाली पाहिजेत. त्यासाठी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी विरोध बाजूला ठेवला पाहिजे. जर या 15 दिवसामध्ये जर काहीच निर्णय झाला नाही तर नाईलाजाने आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोकावे लागतील. निश्चितच आपण बघितलेलं आहे की प्रभाग रचना होणं फार गरजेची आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची कामं अडकून पडलेली आहेत. मात्र या ठिकाणी 2 आमदार भाजपाचे आहेत. महापालिकेवरती सत्ता ही बहुजन विकास आघाडीची आहे. नेमका सभापती पद मिळवण्याच्या नादामध्ये लोकांना वेठीस धरण्याचं काम सध्या वसई विरारमध्ये चालू आहे. त्यामुळं आता याचा मार्ग निघतो का शेवटी बहुजन विकास आघाडीला न्यायालयामध्ये जावं लागतं हे पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.